जी आणखीन एक महत्त्वाची बातमी, जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील कामांना महाविकास आघाडी सरकारमुळे ब्रेक लागल्याचा आरोप केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केला आहे। जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 2019 पासून आतापर्यंत 2468 कोटी रुपयांचा निधी दिला गेलाय। मात्र प्रत्यक्षात अपेक्षित निधीचा खर्च करण्यात आलेला नाही। या कामांसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल, निविदा प्रक्रिया आणि कार्यारंभ आदेश वेळेत देण्यात न आल्याने ही कामं रखडल्याचं समोर येत आहे। त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर पटेल यांनी टीका केली आहे। संसद प्रवास योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री पटेल बोलत होते। भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। पोलीस दलातल्या भरतीमध्ये ओबीसी आणि इतर उमेदवारांच्या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर करण्याच्या अटीबाबत हे पत्र लिहिलं गेलंय। तांत्रिकदृष्ट्या विशिष्ट तारखेतीलच सर्टिफिकेट सादर करणं हे उमेदवारांना अशक्य आहे। यामुळे हजारो बहुजन विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे तारखेच्या अटीची शिथिलता केली जावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे। स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून काळा तलावच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आणि याची आज केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पाहणी केली आहे। या काळा तलावाच्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण होऊन अद्ययावत असा काळा तलाव कल्याणकरांना नववर्ष भेट ठरणार असल्याचं कपिल पाटील यांनी सांगितलं। तर फॉक्सकॉन प्रकल्प विद्यमान सरकारमुळे नव्हे तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याबाहेर गेल्याचं त्यांनी सांगितलं। स्मार्ट सिटी अंतर्गत काळा तलावाचं डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे। गेल्या अनेक वर्षापासून हे रखडलेलं आहे। याची अनेक कारणं आहेत, त्या खोलात मला जायचं नाही, परंतु आता लवकरच हे काम लोकांसाठी खुलं होणार आहे। वापरण्यासाठी ह्या तलावाचं जे सुशोभीकरण झालेलं आहे ते लोकांसाठी खुलं होणार आहे। पुढच्या महिन्यात आयुक्तांनी अशी मला माहिती दिली की पुढच्या महिन्यात डिसेंबरच्या अखेरपर्यंत याचं पूर्ण काम होऊन लोकांसाठी खुलं होईल। निश्चितपणाने मी कल्याणकरांना नव्या वर्षाची ही खऱ्या अर्थाने भेट आहे। पंढरपूर, मोहोळ आणि मंगळवेढा